मित्रांनो, शेतमालाची आवक वाढली तर त्याचा भाव घसरतो आणि याचा फटका शेतकऱ्याला बसतो। त्यामुळे शेती करताना आलेला खर्च आणि त्यातून निघालेलं उत्पन्न यांचा ताळमेळ बसत नाही आणि हीच बाब ओळखून एका शेतकऱ्याने एक शक्कल लढवली आणि आपल्या शेतामध्ये इतर पारंपरिक पिकांपेक्षा शेवगा पिकाला प्राधान्य दिलं। मित्रांनो, ही यशोगाथा ऐकण्याआधी आपल्या कृषी संवाद या चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, म्हणजे अशाच नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहतील। ही यशोगाथा आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हिंगणी या गावात राहणाऱ्या किसन झेंडगे यांची। किसन सुरुवातीला आपल्या शेतामध्ये इतर पिकं घेत होते, मात्र या पिकांमधून त्यांना म्हणावं तसं उत्पन्न मिळत नव्हतं, शिवाय शेतीचा खर्च देखील भरून निघत नव्हता। म्हणून त्याने कमी खर्चाची शेती म्हणून शेवग्याची लागवड केली। या शेवगा लागवडीसाठी खर्च कमी येतो असं लक्षात आल्यावर त्यांनी या शेवग्याची 2 एकरामध्ये लागवड केली आणि मग काय, त्यांचं नशीबच बदललं। या शेवगा पिकानं त्यांना भरपूर असं उत्पन्न मिळवून दिलं। या शेवग्याच्या जीवावर त्यांनी 13 लाखांचा बंगला बांधला। इतकंच नाही तर अंगावर असलेलं कर्ज फेडून त्यांनी एक बुलेट देखील खरेदी केली। ही सगळी किमया या शेवगा पिकाने केली। मित्रांनो, ही यशोगाथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा।